आज तुम्ही हे घर पाहताय ना, हे माझं स्वतःचं घर नाहीये, तर मी इथे रेंटनं राहते. पण एक गोष्ट सांगू का? घर स्वतःचं असो की रेंटचं, त्यातलं प्रेम, आठवणी आणि आपलेपणा पूर्णपणे आपला असतो. आणि थंबनेल पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल, की आजचा व्हिडिओ घराला सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याबद्दलचा आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या घरापासून केली. घरामध्ये रेंटनं राहतो म्हणून काय झालं? आपण या घरात राहतो. आपल्या रोजच्या आयुष्यातला कितीतरी वेळ इथं जातो. मुलांचा आवाज इथं घुमतो, स्वयंपाकाचा सुगंध इथं दरवळतो आणि आपल्या सुख-दुःखाच्या कितीतरी आठवणी इथं साठवलेल्या असतात. मग ते घर रेंटचं असो की स्वतःचं, आपल्यासाठी ते घर घरच असतं, नाही का? म्हणूनच मी या घराकडे कधीही फक्त रेंटचं घर म्हणून पाहिलंच नाही. माझ्या स्वतःच्या घराला ज्या प्रेमाने मी जपलं असतं ना, त्याच प्रेमाने मी घरी जपते. तुमच्यापैकी किती जण रेंटच्या घरात राहतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं घर छोटं असो की मोठं, ते प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही काय-काय करता, तेही मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण घर सुंदर दिसण्यासाठी ते खूप मोठं असण्याची गरज नसते. आता माझं रेंटचं घर किती छोटं आहे हे तुम्ही पाहत आहातच. पण छोट्या घरातील जर स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि थोडंसं प्रेम असेल ना, तर ते घर खूप सुंदर आणि आपलंसं वाटतं. कधी-कधी आपण दुसऱ्यांचं मोठं घर सुंदर ते सजवलेलं घर पाहतो आणि मनात खूप विचार येतो, आपलं घर असं का नाही? खरं सांगायचं तर मलाही कधी-कधी असं वाटायचं. पण नंतर जाणवतं, की घर किती मोठं आहे यापेक्षा त्या घरात राहणारी माणसं किती आनंदी आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. घरातला आपलेपणा, शांतता आणि समाधान हीच तर घरातली खरी श्रीमंती असते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही छोट्या-छोट्या गोष्टी सांगणार आहे, ज्या मी स्वतः माझ्या घरात करते. या गोष्टीमुळे घर छोटं असलं तरी ते स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वाटतं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करायची पण अजिबात गरज नाही. घरातल्या वस्तूंचा योग्य वापर, थोडी स्वच्छता, थोडा नीटनेटकेपणा आणि घराबद्दल प्रेम एवढंच पुरेसं आहे. तर चला आता माझ्या घरापासून सुरुवात करूया आणि पाहूया अशा कोणत्या 9 सोप्या गोष्टी आहेत, ज्यामुळे घर छोटं असो की मोठं ते नेहमी प्रसन्न ठेवता येतं. आणि हो, शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ, कारण शेवटची टिप तुम्हाला घराला लूक बदलण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला वेगळाच खर्चही करावा लागणार नाही. चला तर मग सुरुवात करते आजच्या ब्लॉगची. नमस्कार, मी पद्मजा आणि तुमचं सर्वांचं पद्मजा ग्रुप ब्लॉग्समध्ये मनापासून स्वागत आहे. तर पहिली टिप अशी आहे, घरात अनावश्यक वस्तू साठवून ठेवू नका. ही गोष्ट माझ्या मते खूप महत्त्वाची आहे तुम्हाला. आपण बायका काय करतो, अगदी जुनी झाली तरी कधीतरी उपयोगी पडेल म्हणून एखादी वस्तू साठवून ठेवत राहतो. माझी सुद्धा तीच सवय होती. पण नंतर लक्षात येतं, की वस्तू उपयोगी पडत नाही, फक्त जागा अडवतात. म्हणून मी आता अधून घरातल्या वस्तू बघते आणि ज्या वस्तू आपण खरंच वापरत नाही, त्या बाजूला करते. कारण घरात वस्तू कमी असतील तर साफ पटकन होते आणि घरात मोकळेपणाही जाणवतो. टिप नंबर 2, घर सुंदर करण्यासाठी महागड्या डेकोरेशनची गरज नाही. आपल्याला सोशल मीडियावर सुंदर-सुंदर घरं दिसतात ना, तेव्हा कधी-कधी वाटतं, की आपलं घरही असंच असायला पाहिजे. पण प्रत्येकाच्या घराचा बजेट वेगळा असतो आणि प्रत्येकाच्या घराची परिस्थिती तशीच वेगळी असते. म्हणून मी असं म्हणेन, की महागड्या वस्तू आणण्यापेक्षा आपल्या घरात जे आहे तेच नीट मांडलं तरी घर खूप सुंदर दिसतं. एक छोटंसं रोप लावावं, एखादा सुंदर फोटो लावावा, स्वच्छ पडदे किंवा नीट लावलेली एखादी वस्तू, एवढं सुद्धा केलं तरी घराला आपलेपणा खूप येतो आणि आपलेपणा दिसतो घरामध्ये. टिप नंबर 3, घरात प्रवेश करताच दिसणारी जागा नेहमी स्वच्छ ठेवा. आपण घरात शिरलो की सगळ्यात आधी जी जागा दिसते ना, ती स्वच्छ असेल तर पूर्ण घरच नीट वाटतं. म्हणून दरवाजाजवळ चपलांचा पसारा, अनावश्यक वस्तू किंवा कागदांचा ढीग ठेवू नका. छोटी जागा असली तरी ती मोकळी आणि स्वच्छ ठेवली तर घरात येतानाच खूप छान वाटतं. टिप नंबर 4, किचनचा ओटा रात्री झोपण्याआधी आवरूनच ठेवा. दिवसभर स्वयंपाक करून आपण थकलेलो असतो आणि आपल्याला वाटतं उद्या सकाळी करूया. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जर रात्रीचा पसारा दिसला ना, तर दिवसाची सुरुवात कंटाळवाणी होते. म्हणून रात्री झोपण्याआधी फक्त 10 मिनिट काढून किचन ओटा, गॅस आणि वापरलेली भांडे शक्य तितकी आवरून ठेवली तर सकाळी कामाचा जास्त तणाव आपल्यावरती येत नाही. तर ही गोष्ट नक्की करा आवर्जून. टिप नंबर 5, प्रत्येक वस्तूसाठी घरात एक ठरवलेली जागा ठेवा. ही टिप घर छोटं असेल तर अजून जास्त उपयोगी आहे. चाव्या कुठे ठेवायच्या, चार्जर कुठे, मुलांची पुस्तकं कुठे, औषधं कुठे, रिमोट कुठे, प्रत्येक वस्तूची एक जागा ठरवली की
वस्तू शोधण्यात जाणारा वेळ आणि घरात होणारा पसारा दोन्ही कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी वस्तू कुठे गेली हा रोजचा प्रश्नही कमी होतो. टिप नंबर 6, घरात वस्तू ठेवताना दिसायला किती छान पेक्षा वापरायला किती सोपं अशा पद्धतीने ठेवा. आपण घर सजवताना कधी-कधी वस्तू अशा ठिकाणी ठेवतो, की त्या सुंदर तर दिसतात, पण रोज वापरताना त्रास होतो. म्हणून ज्या वस्तू रोज लागतील, त्या हाताशी सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवा. जसं की उदाहरणार्थ किचनमध्ये रोज वापरायच्या वस्तू एका बाजूला ठेवायच्या आणि क्वचित आपण कधीतरी वापरतो, त्या कपाटमध्ये ठेवून द्यायच्या. यामुळे घरही नीट दिसतं आणि रोजची कामंही पटकन आपली आवरतात. टिप नंबर 7, घरात देवघर किंवा श्रद्धेची जागा शांत आणि स्वच्छ ठेवणं. आपल्या प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असू शकतात, पण घरात आपल्याला मन शांत करणारी एकमेव जागा म्हणजे देवघर. माझ्यासाठी ती देवाची जागा आहे. ती जागा रोज मी स्वच्छ ठेवते, दिवा लावते, 2 मिनिटं बसून नामस्मरण करते. दिवसभर कितीही कामं असली, धावपळ असली, तरीही त्या 2 मिनिटात मनाला खूप शांतता मिळते मला तिथं बसल्यावरती आणि मला वाटतं घर प्रसन्न असण्याचा अर्थ फक्त घर सुंदर दिसणं नाही, मनालाही शांती वाटली पाहिजे घरामध्ये. टिप नंबर 8, घरात एक दिवस एक जागा असा नियम ठेवा. आपण घर आवरायला घेतलं की कधी-कधी एकदम आवरायला जातो आणि किचन, बेडरूम, बाथरूम, कपाट अगदी थकून जातो आम्ही. म्हणून एक सोपी पद्धत करायची. दररोज घरातली फक्त एकच जागा व्यवस्थित करायची. जसं की आज फक्त किचनचं कपाट करायचं, उद्या कपड्यांचं कपाट, परवा फ्रिज आणि नंतर मग ड्रॉवर करायचं. यासाठी पूर्ण दिवस घालवायची तुम्हाला अजिबात गरज नाही. फक्त रोज 15-20 मिनिटं द्यायची. असं केल्याने आपल्याला साफ मोठं टेन्शनच येत नाही आणि महिनाभर नंतरही बघितलं तर आपलं घर आहे तसंच साफ दिसतं. जवळ प्रत्येक कोपऱ्यावर आपलं लक्ष गेलेलं असतं. म्हणजे घर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला सुट्टीचा पूर्ण दिवस वाया घालवावा लागणार नाही. म्हणून म्हणते रोज थोडं-थोडं करणं अगदी सोपं असतं. टिप नंबर 9, ही टिप करण्यासाठी तुम्हाला ₹1 सुद्धा खर्च करावा लागणार नाही. तुमचं घर छोटं असेल, रेंटचं असेल, जुनं असेल किंवा खूप मोठं असेल, पण त्या घराकडे हे माझं घर आहे या भावनेनेच बघा. कारण मी स्वतः रेंटच्या घरात राहते. मला माहिती आहे की घर कायमचं माझं नाही आहे. पण जोपर्यंत मी इथं आहे, जोपर्यंत मी इथं राहतोय, तोपर्यंत हे घर आपलंच मानते मी आणि म्हणूनच मी घराला स्वच्छ ठेवते, नीट ठेवते. छोट्या-छोट्या गोष्टींनी घराला सजवते आणि मनापासून हे घर जपते. कारण शेवटी घर भिंतीनी बनत नाही, पण त्याला घरपण आपल्या माणसामुळे आणि आपल्या प्रेमामुळे मिळतं. म्हणूनच घराला घरपण असतं. तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या घर प्रसन्न ठेवण्याच्या 9 टिप्स? खरं सांगायचं झालं तर माझं घर सुद्धा खूप मोठं नाही आहे. माझं घरही छोटंच आहे, तुम्ही पाहिलंच आता. समजलंच असेल तुम्हाला. पण घर छोटं असो किंवा मोठं, घरामध्ये समाधान, स्वच्छता, सकारात्मक आणि आपुलकी असेल ना, तर घर आपोआपच सुंदर आणि प्रसन्न वाटायला लागतं. मी सांगितलेल्या या 9 टिप्सपैकी बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या घरामध्ये सुद्धा फॉलो करते. कारण घर मोठं असण्यापेक्षा घरामध्ये राहणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि घरातलं प्रेम जास्त महत्त्वाचं वाटतं मला. तुमचं घर कितीही छोटं असो की मोठं, ते तुमच्यासाठी सगळ्यात खास असलं पाहिजे आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.